नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, आधुनिक भारताचा निर्माता असे पुढीलपैकी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचा निर्माता असे म्हणतात। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र केसरीच्या 66व्या पर्वाचा विजेता कोण ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरीच्या 66व्या पर्वाचा विजेता ठरलेला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, दादासाहेब फाळके पुरस्कार हा कधीपासून देण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, सन 1969 या वर्षापासून दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येत आहे। प्रश्न क्रमांक चौथा, उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, डेहराडून ही उत्तराखंड राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 5वा, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, तृतीय रत्न हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 6वा, जायकवाडी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी या नदीवर जायकवाडी हे धरण बांधण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 7वा, भारतामध्ये पहिली पंचवार्षिक योजना ही कोणत्या कालावधीमध्ये राबवली गेली? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1951 ते सन 1956 या कालावधीमध्ये भारतात पहिली पंचवार्षिक योजना राबवली गेली। प्रश्न क्रमांक 8वा, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते नेवसा गाव कोणत्या नदीकाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, नेवसा हे गाव प्रवरा या नदीकाठी आहे, जेथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती। प्रश्न क्रमांक 9, तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1, निलगिरी पर्वतामध्ये तोडा ही आदिवासी जमात आढळते। प्रश्न क्रमांक 10वा, हैदराबाद संस्थानातील प्रजेच्या लढ्याचे नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 4, स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थानातील प्रजेच्या लढ्याचे नेतृत्व केले। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रामध्ये तांदूळ या पिकाचे खरीप हंगामामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असते। प्रश्न क्रमांक 12, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय हा कोठे जाहीर केला? तर ऑप्शन क्रमांक 3, येवले या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय जाहीर केला। प्रश्न क्रमांक 13, प्लास्टर ऑफ पॅरिस हे कशापासून बनवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, जिप्समपासून प्लास्टर ऑफ पॅरिस हे बनवले जाते। प्रश्न क्रमांक 14, सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, मुंबई शहर हे सर्वात कमी क्षेत्र असलेला महाराष्ट्रातील जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 15, SI पद्धतीमध्ये जूल हे कोणत्या राशीचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, SI पद्धतीमध्ये जूल हे ऊर्जा या राशीचे एकक आहे। प्रश्न क्रमांक 16, पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पद्मभूषण हा देशातील तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक 17, दीनबंधू हे वृत्तपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केले?
तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक 18 बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 राहीबाई पोपेरे यांना बीजमाता या टोपण नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 19 विशाखा या कविता संग्रहालयाचे कवी कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 वि वा शिरवाडकर हे विशाखा या कविता संग्रहालयाचे कवी आहेत. प्रश्न क्रमांक 20 ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँडमास्टर हा किताब दिला जातो. प्रश्न क्रमांक 21 फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन पुढीलपैकी कोठे केले गेले. तर ऑप्शन क्रमांक 3 कतार या ठिकाणी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. प्रश्न क्रमांक 22 4 मे रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस हा 4 मे रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23 चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले. तर ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण यांनी चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 24 जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली. तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी परत केली. प्रश्न क्रमांक 25 जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस असतो. प्रश्न क्रमांक 26 त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 काठमांडू या ठिकाणी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 27 भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 चिल्का हे भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 28 मलायगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा या राज्यामध्ये मलायगिरी हे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 29 कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 सिल्व्हर आयोडाईड याचा वापर हा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 30 कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 31 दाभोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पालघर या जिल्ह्यामध्ये दाभोसा हा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 32 सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली आहे. प्रश्न क्रमांक 33 अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कलम 312 हे अखिल भारतीय सेवा यांच्याशी संबंधित कलम आहे. प्रश्न क्रमांक 34 PWG हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 नक्षलवाद यांच्याशी PWG हे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 35 भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट्ट हे भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव आहे.
प्रश्न क्रमांक 36, जातिभ्रष्ट या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, जातिभ्रष्ट या शब्दाचा समास हा तत्पुरुष असा आहे. प्रश्न क्रमांक 37, मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य अपूर्ण भूतकाळ या काळामधलं आहे. प्रश्न क्रमांक 38, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द पावक असा आहे. प्रश्न क्रमांक 39, अरोहण या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अरोहण या शब्दाचा योग्य अर्थ वर चढणे असा होतो. प्रश्न क्रमांक 40, तिलांजली देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4, तिलांजली देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ त्याग करणे असा होतो.